लाली कशी नाही आली अजून? ऐन टायमाला हिने काही घोळ घालायला नको. हो टेन्शनच घेऊ नका तुम्ही. आता गाडी आहे की आपली स्वतःची गावात. मग म्हणजे रिक्षाच आहे तशी, पण आता रिक्षा गाडी नाही व्हय. हो, मग तुम्ही सांगा बिंदास. पोरग एकदम निर्व्यसनी आहे. हो हड 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 हड. ऋतिक जेवला का ग? मला रोज रात्री झोपताना आठवणीने दूध देत जा बरं का. मी मस्त देतीये, पण ऐकलं पाहिजे ना त्या कार्ट्यानं. अय सुद्या बाबा, तू आहे ना वायस दम दे त्या लेकराला. काय ऐकायचं नाही त्याच्याशिवाय त्यो. हा ऐक ना हे सुद्या. अरे तो गोप आहे ना, त्यानं त्याच्या बायकोला लालीला चेन केलीये, सोन्याची चेन केलीये. बाई खायला काय घेऊन गेला, शॉपिंग काय केली, साड्या काय. हा झालं? अगं मी काय करू मग? ते नवरा आहे तिचा, करणारच तो. आणि त्या बामट्याबद्दल ऐकायला माझ्याकडे वेळ नाही बरं का. चल ठेव. अरे ऐक की सुद्या. डॉक्टर कशी आहे पेशंटची तब्येत आता? स्टेबल आहे, पण फारसं बोलता येत नाहीये त्याला नीट. डॉक्टर मी एकदा भेटू शकतो का? देशमुख साहेब प्लीज. प्लीज नाही म्हणू नका, फार गरजेचं आहे. काय मी शांतपणे चौकशी करेन. त्रास होत येणार नाही. प्लीज. ठीक आहे भेटा, पण बोलण्यासाठी जास्त फोर्स करू नका. नाही. त्याला इशाऱ्यातून काही सांगता आलं तर तुमचं नशीब. हो मी काळजी घेईन. काय डॉक्टर, ही केस फार महत्वाची आहे, म्हणून जरा आम्हाला माझ्या आलं लक्षात तुम्ही एवढा वेळ थांबलायत त्याच्यावरून, पण मगाशी जे घडलं तसं परत घडू देऊ नका. नाही. ठीक आहे या. साकेत, बरं वाटतंय का तुला? बरं झालं शुद्धीवर आलास. साकेत तुला काय आठवतंय का? तुझं नाव, गाव, मित्र मैत्रीण. हा साकेत, आठवतंय का तुला काही? देशमुख साहेब, तुमच्या म्हणण्यानुसार त्यांनी आठवायचा प्रयत्न केलाय. त्याला नाही आठवते. त्याला ब्रेन इंजुरी झाली. अशा इंजुरीजमध्ये पेशंटला खूप आधीचं आठवत नाही. फार फार तर अगदी रिसेंट एखादी मेमरी आठवते, ती देखील पुसटशी. डॉक्टर मला अजून एक प्रयत्न करू देत. साकेत, मी तुला लय मागचं विचारत नाहीये. महिन्याभरापूर्वी काय झालं ते सांग. आर्यताई कुठे आहेत? त्यांच्याबद्दल तुला काय माहिती आहे का? हा साकेत, थोडा आठवायचा प्रयत्न कर. तुझा अपघात कसा झाला? हा तेव्हाच काही तुला आठवतंय का? साकेत, आर्यताई गायब आहेत. तुला काहीतरी आठवतंय का त्यांच्याबद्दल? देशमुख साहेब, पेशंट पुन्हा अस्वस्थ होतोय. तुम्ही त्याला असा त्रास देऊ नका प्लीज. त्यांनी आठवायचा प्रयत्न केला, त्याला नाही आठवते आता. डॉक्टर 2 मिनिटं. साकेत, आर्यताई गायब आहेत. देशमुख साहेब, त्याला आता रेस्ट करू द्या प्लीज. तुम्ही त्याला अजून त्रास देऊ नका. प्लीज लीव. काय चाललंय रे तुमचं? जेव्हा बघावं तेव्हा हातात मोबाईल हायच तुमच्या. काय डोळे फोडून घ्यायचे का? आकला घाण टाकायचा आहे. ठेवा फोन. नाही ठेवा फोन. नको. फोन ना एक एक रट्ट. असं नाही ऐकायचं. तुम्ही शाळेत येते आणि सांगते तुमचा अभ्यास वाढवायला. अगं आहे, अभ्यास करून काय पैसे मिळतात का? अय नकटे, मग काय गेम खेळून पैसे मिळतात वय ग? हो, लय भारी गे भाई. हे बघ, हे ना जिंकलं की पैसे मिळतात त्याचे. होय होय. दाखव मला. आता चिकू, हा हे पत्ते आहेत ना, जर मॅच झाले ना तर पैसे सॉरी. मी तुम्हाला सांगून तुझे फोन द्या मग. आय गो, पोटी काय ऐकत नाही बघ. आय गो लाले, लयच दुखतोय बाई माझा पाय. काय करू? लाले बघ, झाली का समजी काम? झाली. लाले आगो, लई ठणका मारतोय गो पायाला. वायस तेल चोळून देते का?
मुद्दाम करायचं चाललंय कळतंय हा मला. बाई हाय का आता मी कशाला बळच करल. अगं खरंच लय ठणका मारतोय. बाई आता माझी श्यामल असती ना ते लगी तिला काही सांगायची गरज बी पडली नसती. लगी गेली असती तेल आणलं असतं पाय दाबून दिला असतं माझं. हे बघ लाले तुला आहे ना माझा किती बी राग येऊ दे पण मी आहे ना माझ्या श्यामलच्या जागे तुला बघती. हा लाली काकी लय पाय दुखत असतील आजीचे, जरा दाबून दे की. हो लाली वहिनी, जा तिला खोलीत घेऊन जा प्लीज. माझं लाले देती का जरा पायाला तेल चोळून देती का. आत्या लयच त्रास होतोय का. हा, काय सांगू बाई तर असं वाटतंय ना गं, पाय काढावे आणि फेकून द्यावे कुठेतरी. गप ना. आत्या मी देते पाय चोळून पण थंड तेलानं बरं नाही वाटणार. तेल थोडं गरम करायला लागल म्हणजे कसं लवकर आराम पडेल. अगं बस गरम कशाला पाहिजे ग. साध्या तेलानं लगेच आराम नाही पडणार. आणि तुम्ही आता मला सांगितलं ना मग आता माझ्यावर सोडा. मी चांगलं गरम तेलानं मालिश करून देते म्हणजे दुखणं कसं कायमचं पळून जाईल. थांबा हा आलेच. तेल थोडं गरम करून आणते. अगं ऐक ना. हाय का मरतीये कर्माना आता. मेल्या तुलाच दुखायचं होतं वय. डोकं का नाही दुखलं माझं. काय करू बाय आता. आय, आय, जा.